आता मिसळ म्हणले की सगळ्यांचाच वीक पॉइंट आला, माझा पण आहे. त्यात मी साताऱ्यात राहते म्हणून मिसळ जरा माझ्या जास्तच जवळची. आता महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये विविध प्रकारची मिसळ बनवली जाते, पण आज मी तुम्हाला माझ्या प्रकारची मिसळ बनवून दाखवणार आहे. तिखट, झणझणीत आणि तर्रीदार. नमस्कार मंडळी, मी संयोगिता चौधरी. स्वागत आहे तुमचं आपल्या द ग्रेट भारतीय किचन मध्ये. चला मग बनवूया. पण त्याआधी आपल्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दही मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तेल, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फरसाणा, मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, जिरा मोहरी, हळद, गरम मसाला आणि मटकी. चला बनवूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया. तेल तापलंय, आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की मग जिरे टाकूया. थांब एक मिनिट. कढीपत्ता टाकूया. त्यानंतर मिरची, यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा जरासा तांबूस रंगाचा झाला की आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकू. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया. 1 चमचा. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आणि आता टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून थोडंसं मीठ टाकू. आता टोमॅटो छान शिजले तर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा तिखट. आता मी सातारची आहे म्हणजे मला तिखट जरा जास्त आवडतं. तुम्हाला कमी लागत असेल तर कमी सुद्धा टाकू शकता. आता हे मसाले छान शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया.
तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटलंय आपल्या मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये मटकी टाकूया. थोडंसं मीठ. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता ही अशीच थोडा वेळ आपण वाफलायला ठेवूया. छान असा सुगंध येतोय. छान शिजली आता मटकी. आता पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये. कलर पण छान आलाय. आता हे पुन्हा 5 मिनिटं वाफलायला ठेवूया. सुंदर दिसतंय. चला तर मग आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तयार आहे आपली दही मिसळ. चला तर मग टेस्ट करून बघूया. थोडंसं दही पण घेऊया. खूप मस्त झाली आहे. एकदम तिखट आणि तर्रीदार, जशी मला आवडते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात द ग्रेट भारतीय किचन मध्ये.